नमस्कार, मी सुचेंद्र आपल्या सर्वांचं वी अकॅडमीमध्ये स्वागत करतोय। राज्यसेवा पूर्व परीक्षा ही येत्या 9 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे आणि 28 सप्टेंबरची परीक्षा जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे, पोस्टपोन्ड केलेली आहे। वेगवेगळे कारण होते, गरजेची होती परीक्षा सुद्धा पुढे जाणं, परंतु इथे अनेक विद्यार्थ्यांचं मत असं आहे की सर जायला नव्हती पाहिजे। काही जण म्हणतात नाही नक्कीच सर अशी परिस्थिती आहे की परीक्षा जायला पाहिजे। ओके, या सर्व गोष्टी आता बाजूला ठेवून येणाऱ्या परीक्षेसाठी नेमकी काय रणनीती आखायला पाहिजे, नेमकं कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे, या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लक्षात घ्या, सर्वांसाठी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हा जो 40 ते 42 दिवसांचा पिरियड जो टायमिंग मिळालेला आहे आपल्याला, तो सर्वांसाठी लकी ठरणार आहे अशी आशा व्यक्त करूयात। जे विद्यार्थ्यांचा अभ्यास नव्हता झालेला, एखाद दोन विषय त्यांचे फुल्ली प्रिपेअर नव्हते झालेले, हे विषयी या विद्यार्थ्यांना नक्कीच इथे आनंद होणार आहे आणि हे विषय सुद्धा इथे येत्या दिवसामध्ये आपण इथे क्लिअर करणार आहोत। तुम्हाला वेगवेगळ्या विषयावर सुद्धा आणखीन इथे लेक्चर्स मी तुम्हाला इथे घेऊन येणार आहे। स्ट्रॅटर्जी असेल किंवा कशा प्रकारे अभ्यास करायचा, आणखीन कंटेंट कुठला वाचायला पाहिजे, परीक्षा भिमुख कशा पद्धतीने आपल्याला प्रिपरेशन करायला पाहिजे, या सर्व गोष्टींचा आढावा आपण आपल्या ह्या वेगवेगळ्या सेशनमध्ये घेणार आहोत। आज आपल्याला पाहायचं आहे या संधीचा उपयोग कसा करायचा आहे। स्मार्ट स्टडी स्ट्रॅटर्जी म्हणजे ही जी संधी सर्वांसाठीच म्हणेल मी, कोणासाठी नाही, पर्टिक्युलर नाही तर सर्वांसाठीच ही संधी चालून आलेली आहे। याचा पुरेपूर उपयोग करायला हवा। मेन्ससाठी सुद्धा ह्या गोष्टी ज्या आहेत आपण करणाऱ्या त्या सुद्धा इथे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत। लक्षात घ्या, आता पहिले बघितलेले आपण परीक्षा जी आहे पुढे ढकलली, अधिकृत घोषणा राज्यसेवेच्या वेबसाईटवरनं करण्यात आली, एमपीएससीने केलेली आहे। मूळ वेळापत्रक जरी बदललं असेल, आपलं जरी अभ्यासाचं वेळापत्रक बदललेलं असेल तरी इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, हे वेळापत्रक जे आहेत आपण आणखी नव्याने बनवायचं आहे। ओके, नव्याने परत अभ्यास चालू करायचा आहे। विद्यार्थ्यांवरती ऑब्वियस थेट परिणाम झालाय, ताण, अनिश्चितता, या गोष्टी आपण इथे पाहू शकतो। ताण आलेला आहे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना, सर आता कसं करायचंय, परीक्षा तर पुढे गेलेली आहे, आता ह्या येत्या 40 दिवसामध्ये दिवाळी सुद्धा येणार आहे, मग माझा मी केलेला अभ्यास मला किती रिवाइज करावा लागेल, माझा चांगला अभ्यास झालेला होता, असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं मत आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना असंही वाटतं की सर नाही खूप छान झालं, ही परीक्षा पुढे गेली म्हणजे मला आणखीन प्रिपरेशनला माझं जे झालं नव्हतं तिथे टाइम मिळाला, मी जे अनिश्चितता माझ्या मनामध्ये होती ती कुठेतरी आता कमी होईल आणि मी पूर्ण तयारीनिशी परीक्षेला सामोरे जाऊ शकेल। हे असा विद्यार्थी वर्ग खूप मोठा आहे आणि यांना या संधीचा फायदा इथे घ्यावाच लागणार आहे। लक्षात घ्या, परीक्षार्थ्यांवरती थेट परिणाम आहे, ताण, अनिश्चितता आहे आणि याने एक सुद्धा आणखीन गोष्ट होऊ शकते की जी कॉम्पिटिशन आहे ती आणखीन वाढू शकते। जी 28 सप्टेंबरला जर परीक्षा झालेली असती तरी तर कॉम्पिटिशन त्याच लेवलला राहिली असते, परंतु आता जास्तचे 40 ते 42 दिवस मिळत आहेत आणि ह्या दिवसांमध्ये प्रिपरेशन आणखीन जोमाने करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा इथे वाढलेली आहे। याच्यामुळे नक्कीच कॉम्पिटिशनमध्ये इथं फरक पडणार आहे। ज्यांचा अभ्यास झालाय त्यांना सुद्धा इथं कॉम्पिटिशन टफ मिळणार आहे। आता आव्हाने काय आहेत, संधी काय आहेत आणि पुढील वाटचाल आपली ह्या 40 दिवसांमधील कशी असायला हवी, या गोष्टींचा आपण आढावा घेऊयात। नेमकं आव्हाने म्हणजे आपल्याला अभ्यासामध्ये अभ्यास करत असताना नेमकं काय काय आव्हाने येणार आहेत, तर आपल्या अभ्यासाची गती तुटणार आहे। ओके, कारण परीक्षा पुढे गेली, बरेच जण रिलॅक्स होतात, ठीक आहे 1-2 दिवस रिलॅक्स व्हा, परंतु परत त्याच्यापेक्षा जास्त जोमाने, ज्या जोमाने पहिले अभ्यास करत होता त्यापेक्षा जास्त जोमाने आता अभ्यासाला लागा। एक इन्स्पिरेशन, प्रेरणा कमी होणे नका होऊ देऊ, कारण परीक्षा कॅन्सल झालेली नाही, फक्त 1 ते सव्वा महिन्यामध्ये परीक्षा पुढे गेलेली आहे, एवढं लक्षात ठेवा। 42 दिवसांनी परीक्षा फक्त पुढे गेलेली आहे। ओके, मानसिक थकवा जो आहे, बर्नआउट, तो काढून टाका। सर नाही मी प्रिपरेशन केलं होतं, 28 तारखेलाच होणार आहे, मी पूर्ण मानसिक तयारीने उतरलो होतो, असं काही नाही। 9 नोव्हेंबरचं टार्गेट ठेवा, तयारीला लागा। जास्त स्पर्धा असणार आहे कारण इतरांना सुद्धा असे अनेक जण आहेत ते आणखीन जोमाने अभ्यास करणार आहेत आणि परीक्षेमध्ये नक्कीच या कॉम्पिटिशन वाढल्याशिवाय ते राहणार नाही। यासोबत तिथे काही संधी सुद्धा आपल्याला मिळणार आहे। संधी म्हणजे काय, कमजोर विषय पुन्हा अभ्यासता येतील। बऱ्याच विद्यार्थ्यांचे वेगवेगळे इथे विषय आणखीन वीक राहिलेले आहेत, जसा की सायन्स, ओके, विज्ञान हा विषय आहे, याच्यासोबत करंट, चालू घडामोडी हा विषय आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न हे करंट मध्ये जातात, चालू घडामोडी जातात, विज्ञान मध्ये प्रश्न जातात।
राईट. या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन बऱ्याच जणांना पॉलिटी सुद्धा अवघड वाटतो, जिओग्राफी सुद्धा अवघड वाटतो, इकॉनॉमिक्स सुद्धा अवघड वाटतो. पण मी 3 विषय घेतलेले आहेत, सायन्स, करंट आणि इकॉनॉमिक्स. हे सर्व विद्यार्थ्यांना ॲव्हरेज म्हणजे अवघड वाटणारे असे सब्जेक्ट आहेत. या विषयांचा आपण आता जोमानी म्हणजे आणखीन लक्ष देऊन, आणखीन कन्सेप्ट क्लिअर करून आपण अभ्यास करायला हवा. मॉक टेस्ट आपल्याला अधिक द्यायला हवे. प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा, मॉक टेस्ट आपल्याला आणखीन द्यायचे आहेत. एवढ्या दिवस जरी सोडवले असतील, कमी सोडवलेल्या असतील, तरीही अनेक आपण म्हणू शकतो की अकॅडमिकचे पेपर झालेले आहेत, ते तुम्ही आणू शकता, ऑनलाईन पाहू शकता आणि ते पेपर इथे सोडू शकता. पुनरावृत्तीला वेळ मिळेल, परत तुम्हाला अभ्यासाला तिथे वेळ मिळणार आहे. मॉक टेस्ट सोडवल्याच्या नंतर ॲनालिसिसला सुद्धा इथे वेळ मिळणार आहे. अभ्यास प्लस विश्रांती यांचा समतोल साधता येईल. विश्रांती मी म्हणेल तर नाहीच घेतली तरी चालेल. ओके, फक्त अभ्यास करा. आता दिवाळीमध्ये जे दिवाळी येते, एखादा दिवस दिवाळीला द्या, एन्जॉयमेंट करा, परंतु परत तेवढ्या जोमाने अभ्यासाला लागा, कारण पोस्ट मिळाल्याच्या नंतर आयुष्यभर तुमची दिवाळी असणार आहे, हे लक्षात ठेवा. आत्मविश्वास वाढवण्याची संधी सुद्धा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा परीक्षेच्या शेवटच्या दिवसामध्ये 2-3 दिवस अगोदर अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज आले, सर काहीतरी इन्स्पिरेशन कमी होतंय, सर अभ्यास झालेला आहे परंतु कुठेतरी मला वाटायला लागलं की सर मी पास होऊ शकत नाही कारण माझा हे विषय राहिलेले आहेत वगैरेच. जे इन्स्पिरेशन, जे आत्मविश्वास कमी झालेला होता, तो आत्मविश्वास येणाऱ्या दिवसामध्ये वाढवा. यासोबतच आता आपण बघूयात की संधी बघितलेली आहेत आता सुधारित अभ्यास योजना. आता नेमकं अभ्यास कसं करायचा आहे, नेमकं ह्या दिवसांचा प्लॅनिंग कशी करायची आहे हे सुद्धा आपल्याला इथे बघायचं आहे. उरलेल्या वेळेला टप्प्यांमध्ये विभागायचं आपल्याला. ओके, सगळ्यात महत्त्वाचं आहे पाया, जे फाउंडेशन, ज्या ज्या विषयांचं, ज्या सब्जेक्टचं किंवा एखाद्या टॉपिकचं जर कमकुवत असेल तिथं ते स्ट्रॉंग करायचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचं सायन्सचं फाउंडेशन आणखी क्लिअर नाही. ओके, ते स्ट्रॉंग करायचं. इकॉनॉमिक्सचे बेसिक कन्सेप्टवरती प्रश्न येतात, ते कन्सेप्ट क्लिअर नाहीत, हे स्ट्रॉंग करायचे आहेत. करंट अफेअर सुद्धा बेसिक प्रश्न येतात, हे सुद्धा आपल्याला करंट सुद्धा स्ट्रॉंग करायचं आहे. यासोबतच पॉलिटी असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, हे सुद्धा आपल्याला त्या अनुषंगाने वाचायचे आहेत. कन्सोलिडेशन म्हणजे जे आपण वाचलेलं आहे ते पक्क लक्षात ठेवायचं आहे. प्रॉपर आपण म्हणू शकतो की त्या स्पेसिफिक सोर्समधून मी जे मागे सांगितलेले आहेत तेवढे टॉपिक जरी केले तरी हे पूर्व परीक्षेसाठी तेवढं सफिशियंट होईल. मी तुम्हाला टू द पॉइंट 28 सप्टेंबरच्या अनुषंगाने तुम्हाला काही म्हणजे महत्त्वाचे टॉपिक सांगितलेले होते. आता तर तुम्हाला वेळ मिळालेला आहे आणि त्या टॉपिक तुम्ही परत व्यवस्थितरित्या करू शकता. तेवढं जरी बघितलं तर मला वाटतं सफिशियंट होईल. ओके, रिव्हिजन सगळ्यात महत्त्वाचं आहे. रिवाईज आणि रिवाईज. रिव्हिजन केल्याशिवाय पूर्व परीक्षेला सामोरे जाता येणार नाही, किंवा तिथे गेलात तरी तिथे सिली मिस्टेक करून तुम्ही याल. तिथे एखाद्या परीक्षेमध्ये प्रश्न आठवत असतो परंतु रिव्हिजन नसल्यामुळे प्रॉपर त्याचं उत्तर येत नाही, अशा बऱ्याच प्रश्नांच्या बाबतीत होतं. त्याच्यामुळे रिव्हिजन खूप महत्त्वाची आहे. आणि यासोबतच मॉक टेस्ट देणं. एवढ्या दिवस दिल्या नसतील मॉक टेस्ट, परत संधी चालून आलेली आहे, लक्षात घ्या. खूप मोठी संधी चालून आलेली आहे, या संधीचा फायदा घ्या. ही संधी वाया जाऊ देऊ नका. माझे गोल्डन शब्द हे लक्षात ठेवा. राईट. तर मॉक टेस्ट द्यायच्यात आणि आठवड्याचे, आणि ह्या 1 महिना आपण धरून चालूया. 40 दिवस आहेत, काही जणांना 35 दिवस मिळतील, 40 दिवस, कारण प्रत्येकाला थोडासा वेळ लागेल ह्या रिकवर होण्यासाठी. काही दिवस 2-3 दिवसांनी अभ्यास करतील, 2-4 दिवस रेस्ट घेतील, दिवाळीचे 2-3 दिवस सोडल्याच्या नंतर एक 35 दिवस आपण धरूयात. ओके, हे 5 ते 6 दिवस सोडल्याच्या नंतर 35 दिवसांचा अभ्यास आपण कशा पद्धतीने करायचा, कसं नियोजन करायचंय हे सिस्टमॅटिकपणे आखून ठेवलं पाहिजे. आपले वीक एरिया कुठले आहेत, ओके, वीक एरिया कुठले आहेत, आपले स्ट्रॉंग एरिया कुठले आहेत, हे आपण पाहायला पाहिजे. राईट. वीक एरियाचं आपण विश्लेषण केलं पाहिजे, स्ट्रॉंग एरियाचं आपण विश्लेषण केलं पाहिजे, आणि त्या अनुषंगाने आपण काय केलं पाहिजे, इथे प्रयत्न केले पाहिजेत. यासोबतच आता विषया वाईज इथे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे कमकुवत विषयांना इथे जास्त वेळ दिला पाहिजे, जे विषय वीक आहेत तिथं जास्त वेळ दिला पाहिजे. मजबूत विषयांचा फक्त पुनरावृत्ती केली पाहिजे, जे तुमचे स्ट्रॉंग विषय झालेले आहेत. आता प्रत्येकाचे म्हणजे व्यक्तिनिहाय हे सब्जेक्ट वेगवेगळे असू शकतात. जनरली मी धरेल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि करंट हे विद्यार्थ्यांना प्रश्न चुकतात किंवा इथे प्रश्न सगळ्यात कमी मार्क्स येतात. मग हे विषयांना जास्त इथे वेळ द्यायला पाहिजे. मजबूत विषय जे आहेत जसं की पॉलिटीला रिव्हिजन खूप आवश्यक आहे. ओके, भारतीय राज्यघटना जी आपण म्हणतो अभ्यासतो, त्या राज्यघटनेसंदर्भामध्ये जे प्रश्न येतात त्याला रिव्हिजन खूप महत्त्वाचं आहे, कारण ते लगेच विसरून जातात. त्याच्यामुळे विषयांची इथं रिव्हिजन महत्त्वाचं आहे. पुनरावृत्ती करायची आहे. एक रोटेशनल रिव्हिजन करायचं, प्रत्येक विषयाचं इथे रिव्हिजन व्हायला हवं.
ओके, यासोबतच आपण बघूयात की मॉक टेस्ट आणि प्रॅक्टिस सुद्धा करायचे आहेत. मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका सोडवायचे आहेत. ज्यांनी आणखीन PYQ सोडवले नाहीयेत, लक्षात घ्या, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवलेले नाहीत, त्यांनी प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवायला हवेत. यासोबतच वेळ मर्यादित टेस्ट द्या, म्हणजे वेळ लावून टेस्ट सोडवा. मी जनरली म्हणेल की GS फर्स्ट जे आहे ते मोस्ट ऑफ द मुलांचं वेळेमध्ये होतं, पण GS सेकंडला जे आहे ते टाइम पुरत नाही. ओके, GS सेकंड जरी क्वालिफाईंग असाल, क्वालिफाईंग जरी असाल सब्जेक्ट असेल, तरी लक्षात घ्या इथे बऱ्याच चुकण्याची शक्यता असते. म्हणजे GS सेकंड सुद्धा स्ट्रॉंग पाहिजे. जेवढे प्रश्न येतात तेवढेच आपण इथे सोडवले पाहिजेत. निगेटिव्ह मध्ये जास्त जाता कामा नयेत. चुका नोंदवा. कशामुळे, जर तुम्ही टेस्ट सिरीज सोडवत असाल, एखादा मॉक टेस्ट दिलेली असेल, त्या टेस्टमध्ये माझ्या काय चुका झाल्या, नेमकं परीक्षामध्ये त्या प्रश्न सोडवताना मी काय विचार केला होता, ओके, याच्यावरती कार्य करा. हे काय करा, त्यावरती काम करा आणि मॉक टेस्टची कंटिन्यू प्रॅक्टिस करत चला. मी म्हणेल की 5 दिवसामध्ये मिनिमम एक तरी मॉक टेस्ट तुम्ही दिली पाहिजे, मिनिमम म्हणेल. ओके, तसं तर 2 देऊ शकता तुम्ही. 5 दिवसामध्ये एक, म्हणजे तुमच्या 30 दिवसामध्ये 6 मॉक टेस्ट, 6 ते 7, 35 दिवसामध्ये 7 मॉक टेस्ट देऊन झाल्या पाहिजेत, मिनिमम म्हणेल. ओके, मॅक्झिमम तर मी 15 म्हणेल, पण 7 पर्यंत ते देऊन झाल्या पाहिजेत. ओके, यासोबतच MCQची सुद्धा प्रॅक्टिस चालू राहू देत चला. स्पीड रिपिटेशन करा. जे वाचलेलं आहे ते परत परत रिपीट करण्याचा प्रयत्न करा, ते परत ओव्हरलुक करण्याचा प्रयत्न करा. शॉर्ट नोट्स ज्या असतील त्या परत वाचा. आठवड्याला रिव्हिजन सायकल जी आहे रोटेशन पद्धतीने सब्जेक्ट वाईज चालू राहू द्या आणि ग्रुप स्टडी सुद्धा इथे पहा. बऱ्याच वेळेस काय होतं की आता कंटिन्यू आपल्याला आणखी 40 दिवस अभ्यास करायचा आहे, मग कधीतरी बोर होतं. मग अशा वेळेस काय करायचंय, यूट्यूबचा सहारा घ्यायचा आहे. ओके, वेगवेगळ्या अकॅडमीचे व्हिडिओज वेगवेगळ्या विषयावरती आहेत, वेगवेगळ्या सेशन्स काढलेले आहेत, ते तुम्ही पाहत चला. इतिहास असेल, भूगोल असेल, यासोबत अर्थशास्त्र असेल, काही बेसिक कन्सेप्ट समजून आलेल्या नसतील तुम्हाला, ते तर समजण्याचा प्रयत्न करा. यूट्यूबचे लाईव्ह सेशन बघा. ओके, ह्या गोष्टी करा. याच्यानंतर डूज आणि डोंट. आता पुढे काय करायचं आणि काय करायचं नाही हे खूप महत्त्वाचं आहे परीक्षेसाठी. नियमित पुनरावृत्ती करायची, म्हणजे डेली रिव्हिजन करायचं आहे आपल्याला. ओके, जे वाचलेलं आहे, काल जे वाचलेलं आहे, आज परत आठवायचं आहे, स्वतः आठवून बघायचं आहे. आता इथे एक लक्षात आलंय, एक व्हिडिओ मी असा सुद्धा काढेल की अभ्यास कसा करायचा, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे समजणं. म्हणजे अभ्यास कसा करायचा हेच खूप जणांना माहिती नाही. ओके, स्पर्धा परीक्षेमध्ये नेमकं कसं रिव्हिजन करायचं, कसं रिकॉल करायचं, अभ्यास करताना कसा करायचा, हे काही दिवसामध्ये हा व्हिडिओ तुमच्या पुढे घेऊन येईल. मॉक टेस्ट विश्लेषण करायचं आहे. मॉक टेस्ट आपण ज्या दिलेल्या आहेत किंवा ज्या देणार आहोत त्याचं परत एकदा अनालिसिस करायचं आहे. नेमकं कशा पद्धतीने मी प्रश्न अटेम्प्ट करतो, मला तिथे एलिमिनेशन करायला जमतं का, नेमकं मी काय चुकीचं एलिमिनेशन केलं असेल तर काय नेमकं इथे लॉजिक लावलं होतं. ओके, या गोष्टी ते बघायच्या आहेत. वेळेचे नियोजन करायचं आहे. एवढ्या वेळेत एवढे प्रश्न माझे होऊ शकतात का, मी 2 किंवा 3 राऊंड सिस्टीम घेतोय का. ओके, ही राऊंड सिस्टीम सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. जेवढे सोपे आहेत प्रश्न तेवढे पहिले सोडून घेतोय, त्याच्यानंतर अवघड वाटणारे आणि अति अवघड किंवा मला येतच नसणारे प्रश्न थर्ड राऊंडमध्ये घेतोय. ही मी सायकल चालवतोय का परीक्षेमध्ये, अशा प्रकारची रोटेशन करतोय का, हे सुद्धा इथं समजणं महत्त्वाचं आहे. आता काय करायचं नाही, ज्या पद्धतीने अभ्यास चालू झालेला आहे त्याच पद्धतीने अभ्यास करा. आणखीनही मी सांगेल की एखादं नवीन बुक आहे तर कुठलंही वाचायला घेऊ नका. जे तुम्ही वाचलेलं आहे ना तेच परत रिपीट आणि थोडंसं चांगल्या पद्धतीने वाचा, थोडंसं खोलात जाऊन वाचा. ओके, इकॉनॉमीचे कन्सेप्ट असतील, जिओग्राफीचे काही कन्सेप्ट असतील ते आणखीन सखोल जाऊन वाचा. अति अभ्यास करून थकवा घेऊ नका. व्यवस्थित 7 तास मिनिमम 7 आवर तुम्हाला झोप असायला पाहिजे. ओके, मिनिमम तेवढी मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. दुपारी एक स्मॉल नॅप घ्या, हाफ आवरची झोप काढा दुपारी. ओके, 2-3 तास नका झोपू, त्याने आळस वाढतो. एक 15-20 मिनिटाची जरी घेतली तरी चालेल. ओके, त्यांनी परत रिफ्रेश होऊन तुम्ही अभ्यासाला लागाल. आणि कमजोर विषय जे आहेत ते सोडून देणे, म्हणजे आता एखादा टॉपिक आहे खूपच अवघड आहे, त्याच्यावरती प्रश्न आलेला नाही आयोगाचा आणि आपण त्याला झटत बसलोय. आयोग कितीतरी 2-3 वर्षाला एखादा प्रश्न विचारतोय त्या विषयावरती, मग असे जे टॉपिक्स आहेत अवघडाला समजत नाहीत, त्याच्यामध्ये जास्त वेळ जातोय, असे टॉपिक स्किप करा. ओके, लक्षात असू द्या. एखादा टॉपिक असतो इकॉनॉमिक्समध्ये असतो, पॉलिटीमध्ये सुद्धा काही कलमं असतात, कळत नाहीत लवकर. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बघूया करंटमध्ये काही टॉपिक्स असतील. करंटचं तर फक्त एक जस्ट रिव्हिजन डेली करत चला. करंटचा सुद्धा एक शॉर्ट्स तुमच्या पुढे लवकरच घेऊन येतो, नेमकं करंटचा अभ्यास कसा करायचा आहे.
ओके, हे डूज आणि डोंट्स आहेत, येत्या काही दिवसांमध्ये, या 40 दिवसांमध्ये आपल्याला करायचे नाहीत, हे लक्षात ठेवा. याच्यानंतर कृती योजना. आता डेली शेड्यूल तयार करायचं आपल्याला. रोज जे वीक विषय आहेत त्यांची यादी करायची, मॉक टेस्ट डाउनलोड करायच्या, त्या द्यायच्या आहेत, आणि आपल्याला रेस्ट सुद्धा घ्यायची आहे. म्हणजे रेस्ट, एक्झरसाइज आणि या सर्व गोष्टी करायच्या. जे परीक्षेच्या शेवटच्या दिवशी काय करायचं होतं, या व्हिडिओमध्ये जे सांगितलेलं आहे मी, की परीक्षेला जाताना तुम्ही काय करा, त्या दिवशी सकाळी लवकर उठा, एक्झरसाइज करा, थोडासा प्राणायाम करा. ओके, ह्या गोष्टी आत्तापासूनच करायच्या आहेत 40 दिवसामध्ये. एक तर तुमचं लाईफ रुटीन सुद्धा चांगलं होईल आणि परीक्षेला सामोरं जाण्याची वृत्ती जी आहे ती सुद्धा तुमची पॉझिटिव्ह होईल. म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने तुम्ही परीक्षेला सामोरे जाऊ शकाल. यासाठी आत्तापासूनच हे रुटीन चालू ठेवा. रोज डेली एक्सरसाइज करा, सूर्यनमस्कार करा, याच्यासोबतच प्राणायाम करा, आणि थोडा वेळ स्वतःसाठी सुद्धा काढायला इथे शिका. डायरेक्ट उठलं, ब्रश केला, काहीतरी खाल्लं आणि लगेच लायब्ररीमध्ये जाऊन बसलं, असं करू नका. कारण स्वास्थ्य चांगलं असेल तर तेवढंच आपलं माइंडसुद्धा चांगलं राहतं. हे सुद्धा इथे शेवटचं गोल्डन रूल लक्षात ठेवा. याच्यानंतर अतिरिक्त वेळ मिळालेला आहे आणि तुम्हाला अतिरिक्त संधी आहे. ओके, बरेच जणांचा अभ्यास नव्हता झालेला, बरेच जणांनी हा अटेम्प्ट स्किप सुद्धा केलेला होता. म्हणजे लक्षात, मला 1-2 जण असे सुद्धा भेटले, सर या वर्षी अभ्यास नाही, मी पुढच्या वर्षी देतो, ह्या विषयांचा अभ्यास राहिला आहे. आता स्किप करू नका. आता वेळ तुमच्या हातामध्ये आहे. चांगल्यापैकी इथे तुम्ही थोड्याशा लॉजिकनी, थोड्याशा स्ट्रॅटर्जीनी जर अभ्यास केला तर तुमचा अभ्यास खूप छान होऊ शकतो आणि तुम्ही ह्या जे येणारी प्रिलिम आहे ते सहज क्रॅक करू शकता. ओके, सातत्य. या येणाऱ्या 40 दिवसांमध्ये, 35 दिवसांमध्ये सातत्यानेच तुम्हाला यश भेटणार आहे. हे 35 दिवस जे आहेत, 35 म्हणतोय मी, दिवाळीचे काही दिवस सोडलेत, बाकीचे 1-2 सुट्ट्या सोडून एक 5-7 दिवस सोडून तुम्हाला अभ्यासाचे 35 दिवस असे गृहीत धरलेले आहेत. 35 दिवसामध्ये सातत्य जर ठेवलं तर यश हमखास तुम्हाला मिळेल. ओके, हे लक्षात ठेवा. दररोजची छोटी छोटी प्रगती हेच मोठ्या यशाचं रहस्य आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. दररोज छोट्या छोट्या स्टेप टाकतोय आपण. एखादा विषय हळूहळू करत जातोय, एखाद्या विषयाला 4-5 दिवस देतोय, तर हेच हळूहळू स्टेप टाकणं म्हणजेच तुमचं इथे यशाचं जे आहे ते रहस्य आहे. हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात शेवटी म्हणेल तुम्हाला सर्वांना परत एकदा परीक्षेसाठी बेस्ट लक, गुड लक. कारण परीक्षा पुढे गेलेली आहे आणि आपण नक्कीच रोजच्या दिवशी आपण भेटणार आहोत. काहीच 2 ते 3 दिवसामध्ये अशी माझी इच्छा आहे की मेंटोरिंग प्रोग्राम जो आहे तो मेंटरिंग तुमच्यासाठी फ्री चालू करणार आहे. याचा शेड्यूल मी लवकरच तुमच्या पुढे आणेल. तुम्हाला जे प्रॉब्लेम्स असतील, ज्या समस्या असतील, या सर्व समस्या इथचं निराकरण करण्याचं काम मी इथे करणार आहे. ओके, त्यामुळे स्टे कनेक्टेड विथ वी अकॅडमी. सर्वांना परत एकदा शुभेच्छा, नव्याने शुभेच्छा. परीक्षेसाठी तयारी करा. येणाऱ्या दिवसामध्ये आपण दररोज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहोत. धन्यवाद.